अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। वसंत पंचमीच्या शुभ समयी दुपारी 3 वाजता खोची तालुका हातकणंगले येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मूर्तींना महाअभिषेक व पोशाख घालण्यात आला। दुपारी 4 वाजता या सोहळ्याचे सत्संग सेवादाते हबप मनोज चौगुले भाऊजी यांच्या घरातून तोरण वधूवर मूर्ती व इतर मंगल साहित्य वाजत गाजत शोभायात्रेने भैरवनाथ मंदिरामध्ये आणले गेले व श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या शाही विवाह सोहळा संपन्न झाला। वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी यांचा शाही विवाह व श्री जगद्गुरु तुकोबाराय जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। विधिवत सायंकाळी 5 वाजता हळद दळणे, देवाला हळद लावणे, अभंग स्नान, वधूवरांना पोशाख करणे इत्यादी गोष्टी गावकऱ्यांकडून करण्यात आल्या। या विवाहासाठी वधू पक्षाचे मातापिता म्हणून सौ व श्री भागवत रामचंद्र कोष्टी ट्रेलर व मामा मामी सौ व श्री विष्णुपंत शामराव रोमणे आणि वर पक्ष मातापिता सौ व श्री पोपट शंकर चौगुले मामा मामी सौ व श्री उदय रामचंद्र पाटील तसेच श्रीमंत पूजनाचे मानकरी सौ व श्री प्रमोद भीमराव पाटील व मूर्त्यांना हार व मंगळसूत्र सौ व श्री अनिकेत बाबर यांच्या हस्ते लग्नाचे सर्व विधी पार पडले। या विवाहासाठी अन्नदाते श्री दिनकर आनंदा घाटगे, श्रीमती मंगल चंद्रशेखर चौगुले, अमोल अशोक नाझरे पेठवडगाव, तुकाराम बाबू बंडगर, कुलदीप सजराव पाटील यांचे योगदान महत्त्वाचे ठरले। या विवाहासाठी गावातील अनेक महिलांनी रुखवताचे पदार्थ लाडू, करंजा, चकली, खाजा, बालुशाही, लाडू, गुलाबजामुन, जिलेबी असे अनेक प्रकारचे पदार्थ गावकऱ्यांनी करून आणले होते। हा विवाह हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। विठ्ठल भजनी मंडळ यांच्या वतीने या लग्नासाठी ज्या लोकांनी विशेष सहकार्य केले, सेवा दिल्या, त्या लोकांचा सत्कार करण्यात आला। अक्षतानंतर वराडी मंडळींच्या पंगतीही उठल्या। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।